चल एका सोप्या प्रश्नाने सुरुवात करूया. आपले पाय आपण ज्यांच्यावर दिवसभर उभे असतो, चालतो, धावतो. ते केवळ शरीराचा एक भाग आहेत की त्याहून अधिक काही? काय होईल जर सांगितलं की आपल्या पायांच्या बनावटीत म्हणजे अगदी बोटांच्या आकारात आपलं भविष्य आणि स्वभाव दडलेला आहे? ही कल्पनाच मुळात खूप आकर्षक आहे, नाही का? सामुद्रिक शास्त्र नावाची एक प्राचीन विद्या आहे, बरोबर. जे शरीराच्या अवयवांच्या रचनेवरून व्यक्तीचं चारित्र्य, स्वभाव आणि अगदी भविष्य ओळखण्याचा दावा करते. आणि आज आपण याच शास्त्राच्या मदतीने पायांमध्ये दडलेल्या रहस्यांची उकल करणार आहोत. अगदी. चला तर मग सुरुवात पायांच्या तळव्यांपासून करूया. म्हणजे काही लोकांचे तळवे अतिशय मऊ आणि गुलाबी असतात, तर काहींच्या टाचांना कायम भेगा पडलेल्या दिसतात. यामागे काही अर्थ आहे का? निश्चितच. तळव्याचा पोत आणि रंग हा तुमच्या आयुष्याच्या गुणवत्तेचा पहिला संकेत घेतो असं मानलं जातं. अच्छा. रहित असतात आणि ज्यांच्यावर त्या रक्तवाहिन्या फारशा दिसत नाहीत ते अत्यंत भाग्यशाली मानले जातात. भाग्यशाली म्हणजे? म्हणजे असं की अशा लोकांना आयुष्यात फार संघर्ष करावा लागत नाही. त्यांना सर्व सुखसुविधा सहज मिळतात. आणि जर तळव्याचा रंग कमळाच्या फुलासारखा असेल तर त्या व्यक्तीमध्ये दैवी अंश आहे असेही मानले जातं. आणि जर तळव्यांचा रंग वेगळा असेल तर, समजा पिवळा किंवा पांढरा, कारण प्रत्येकाचे तळवे गुलाबी नसतात. बरोबर. तळव्यांचा रंग जर किंचित पिवळा असेल तर ते आळशीपणा आणि आर्थिक संघर्षाचं लक्षण मानलं जातं. म्हणजे पैसा मिळतो पण उशिरा. हो, किंवा त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण जर तळवे पूर्णपणे पांढरे म्हणजे रक्तहीन दिसत असतील तर ते दुराचारी स्वभावाकडे निर्देश करतात. अरे देवा. हो, म्हणजे अशा लोकांना अनेकदा काय बरोबर आणि काय चूक यातला फरकच कळत नाही असं शास्त्र सांगतं. मी पाहिलंय की काही लोकांचे पाय जमिनीवर सपाट टेकण्याऐवजी मधोमध उचललेले असतात. म्हणजे तळव्याला एक नैसर्गिक कमान असते. याचा काय अर्थ होतो? ही खूप महत्वाची रचना आहे. ज्या व्यक्तींचे पाय असे मधोमध उचललेले असतात ते ज्ञानी, महत्वाकांक्षी आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या इच्छेने प्रेरित असतात. आणि त्यांना फिरायलाही खूप आवडतं असं मी ऐकलंय. अगदी. त्यांना प्रवासाची प्रचंड आवड असते. या उलट सतत फाटलेल्या टाचा असणं हे कमजोर नशिबाचं लक्षण मानलं जातं. थांबा, म्हणजे टाचांना भेगा पडणे हे फक्त कोरड्या त्वचेचं लक्षण नाहीये? नाही, म्हणजे बघा, याकडे पाहण्याचा एक व्यावहारिक दृष्टिकोनही आहे. सतत फाटलेल्या टाचा म्हणजे कदाचित त्या व्यक्तीला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ किंवा साधनं मिळत नाहीत. जे आपोआपच एका संघर्षमय जीवनाचं लक्षण असू शकतं. बरोबर. त्यामुळे शास्त्र आणि वास्तव इथे कुठेतरी एकत्र येतात. म्हणजे तळव्याचा पोत आणि रंग आपल्या नशिबाची एक ढोबळ रूपरेषा सांगतात, पण स्वभावाचे खरे बारकावे तर बोटांच्या आकारात लपलेले असतात असं म्हणतात. हो, हे अगदी खरं आहे. बोटांची रचना व्यक्तिमत्वाचा आरसा मानली जाते. साधारणपणे याचे 4 मुख्य प्रकार ओळखले जातात. कोणते? पहिला आहे इजिप्शियन पाय. यामध्ये अंगठा सर्वात मोठा असतो आणि बाकीची बोटं एका सरळ रेषेत म्हणजे उतरत्या क्रमाने लहान होत जातात. अच्छा. असे लोक खूप सामाजिक, मनमिळाऊ आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. ते आपल्या बोलण्याने कोणालाही आपलंसं करू शकतात. आणि तो प्रकार ज्यात अंगठ्याच्या शेजारचं बोट मोठं असतं त्याला काहीतरी वेगळं नाव आहे ना? हो, त्याला ग्रीक पाय किंवा फ्लेम फूट म्हणतात. फ्लेम फूट? हो, कारण यात अंगठ्याच्या शेजारचे बोट म्हणजे तर्जनी सर्वात मोठी असते. गंमत म्हणजे याला हे नाव मिळालं कारण जुन्या ग्रीक शिल्पांतल्या देवी देवतांचे पाय असेच दाखवले जायचे. सौंदर्याचं आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून. अगदी. हे लोक प्रचंड उत्साही, सर्जनशील आणि धाडसी असतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असते. 1 मिनिट, म्हणजे पती-पत्नीमध्ये ज्याच्या पायाची तर्जनी मोठी त्याचं घरात जास्त चालतं, हे ऐकायला गमतीशीर वाटतं. हो, अशी एक मान्यता आहे. या शास्त्रानुसार नात्यांमध्ये हे लोक थोडे वर्चस्व गाजवणारे असतात. पती किंवा पत्नीपैकी ज्याचं हे बोट मोठं असेल त्याचं घरात जास्त चालतं असं म्हटलं जातं. म्हणजे पुढच्या वेळी कोणाशी वाद घालण्यापूर्वी त्यांचे पाय बघून घ्यावेत. ठीक आहे, पुढचा प्रकार कोणता? पुढचा आहे रोमन पाय. यात पहिली 3 बोटं म्हणजे अंगठा, तर्जनी आणि मध्यमा जवळजवळ एकाच लांबीची असतात. आणि बाकीची 2 लहान? हो, हे लोक संतुलित व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांच्यात साहस आणि व्यवहार ज्ञान यांचा योग्य मेळ असतो. त्यांना प्रवास करायला आणि नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं. आणि शेवटचा, ज्यात सर्व बोटं जवळजवळ सारख्या लांबीची असतात? त्याला स्क्वेअर पाय किंवा पेझेंट्स फूट म्हणतात. जेव्हा पायाची सर्व बोटं जवळजवळ एकाच लांबीची असतात आणि त्यामुळे पायाला एक चौकोनी आकार येतो, तेव्हा हा प्रकार ओळखला जातो. बरोबर. हे लोक खूप प्रामाणिक, संयमी आणि कोणताही निर्णय खूप विचारपूर्वक घेणारे असतात. ते नातेसंबंध जपण्यावर खूप विश्वास ठेवतात.
म्हणजे हे सर्व प्रकार ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते की रोमन आणि स्क्वेअर पाय संतुलित स्वभावाकडे निर्देश करतात, तर ग्रीक पाय थोडे आक्रमक. किंवा ऊर्जावान स्वभावाकडे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. सामुद्रिक शास्त्रामध्ये समतोल आणि स्थिरता यांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. आणि बोटांमधल्या अंतराचं काय? काही लोकांच्या बोटांमध्ये खूप अंतर दिसतं. बोटांमध्ये जास्त अंतर असणे हे जीवनातील आर्थिक संघर्षाचे प्रतीक मानले जाते. अशा लोकांना पैसा मिळवण्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात. आणि पैसा त्यांच्याकडे टिकून राहत नाही. अगदी. याउलट एकमेकांना चिकटवलेली बोटं हे खाजगी आयुष्य जपणाऱ्या आणि रहस्यमय स्वभावाचे लक्षण आहे. जुन्या काळात लग्नासाठी मुलगी निवडताना केवळ तिचे पाय बघून निर्णय घेतला जायचा असंही ऐकवीत आहे. हे खरंच रंजक आहे. नक्कीच. स्त्रियांच्या बाबतीत सामुद्रिक शास्त्रात खूप सविस्तर वर्णन आहे. असं मानलं जातं की स्त्री ही घराची लक्ष्मी असते, त्यामुळे तिची शारीरिक लक्षणे ही संपूर्ण घराच्या भविष्याशी जोडलेली असतात. म्हणजे कशी? म्हणजे ज्या स्त्रीच्या पायावर नसा स्पष्ट दिसत नाहीत, तळवे मऊ आणि गुलाबी असतात, तिला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. आणि तिच्या बोटांच्या आकाराबद्दल काही विशेष संकेत आहेत का? हो, आहेत. स्त्रीचा पायाचा अंगठा जर गोल, उंच आणि मांसल असेल तर ती पतिव्रता असते आणि तिचं वैवाहिक जीवन सुखी असतं. आणि जर लहान असेल तर? जर अंगठा खूप लहान किंवा चपटा असेल तर तिच्या आयुष्यात संघर्ष असतो असं मानलं जातं. पण सर्वात महत्वाचा संकेत म्हणजे अंगठ्याशेजारचं बोट. अच्छा. हो, जर स्त्रीच्या पायाची तर्जनी अंगठ्यापेक्षा मोठी असेल, म्हणजे तिचे पाय ग्रीक फूट प्रकारचे असतील, तर तिला सर्व सुखसुविधांनी युक्त जीवन आणि धनवान पती मिळतो असं मानलं जातं. पद्मिनी स्त्री असाही एक उल्लेख मी ऐकला आहे. हा शब्द खूप काव्यात्मक वाटतो. याचा नेमका अर्थ काय? पद्मिनी ही सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रियांच्या 16 प्रकारांपैकी एक सर्वोत्तम श्रेणी मानली जाते. ही केवळ पायांपुरती मर्यादित नाही. मग ज्या स्त्रीची मान लांब असते, गळ्यावर तीळ असतो, जिचे डोळे हरणासारखे असतात आणि जी हंसाप्रमाणे चालते, तिला पद्मिनी म्हणतात. हंसाप्रमाणे चालणे याचा नेमका अर्थ काय? म्हणजे चालण्यात एक प्रकारची नजाकत अपेक्षित आहे का? अगदी बरोबर. हंसाप्रमाणे चालणे म्हणजे चालताना कोणताही आवाज न करणे, पायांचे तळवे जमिनीवर न घासणे आणि चालीत एक प्रकारची लय आणि प्रतिष्ठा असणे. आणि अशी कन्या भाग्यवान मानली जाते? हो, अशी कन्या ज्या घरात जन्माला येते किंवा लग्न करून जाते, त्या घराचे भाग्य उजळते अशी दृढ मान्यता आहे. म्हणजे केवळ जन्मतः मिळालेल्या पायांची रचनाच नाही, तर आपल्या सवयी, जसं की चालण्याची पद्धत, यांचाही नशिबावर परिणाम होतो. अगदी. काही सवयी तर अत्यंत अशुभ मानल्या जातात. उदाहरणार्थ, जे लोक चालताना पाय जमिनीवर घासून चालतात, हो, काही लोक तसे चालतात. ते कधीही आत्मनिर्भर होऊ शकत नाहीत असं म्हटलं जातं. त्यांच्या प्रत्येक कामात आणि प्रगतीत नेहमी अडथळे येतात. आणि पाया हलवण्याची सवय, ती तर अनेकांमध्ये दिसते. मी स्वतःही कधी-कधी नकळतपणे पाय हलवत असतो. ही खूप सामान्य सवय आहे, पण ज्योतिषशास्त्रानुसार या सवयीला नकारात्मक मानलं जातं. असं म्हणतात की यामुळे व्यक्तीच्या कुंडलीतील चंद्र आणि शुक्र ग्रहांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे मानसिक शांती आणि भौतिक सुखांमध्ये कमतरता येते. बरोबर. विशेषतः आयुष्याच्या 34व्या, 36व्या आणि 48व्या वर्षी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, असंही सांगितलं जातं. यामागे काही मानसशास्त्रीय कारण असू शकतं का? नक्कीच. मानसशास्त्रानुसार सुद्धा सतत पाय हलवणे हे चिंता, अस्वस्थता किंवा एकाग्रतेच्या अभावाचं लक्षण मानलं जातं. आणि ज्या व्यक्तीमध्ये हे गुण असतील, त्याच्या प्रगतीवर परिणाम होणारच. अगदी. त्यामुळे दोन्ही शास्त्र एकाच निष्कर्षावर पोहोचतात, पण वेगवेगळ्या मार्गांनी. स्वच्छतेबद्दल काय सांगाल? पायांच्या स्वच्छतेचा आणि नशिबाचा खरंच काही संबंध आहे? खूप खोल संबंध आहे. घाणेरडे पाय हे कुंडलीतील राहू खराब असल्याचे लक्षण मानले जाते. तुम्ही पाहिलं असेल, काही लोकांचे मोजे नेहमी अंगठ्यापाशी फाटतात. हो, हे मी पाहिलंय. हे सुद्धा कमजोर राहूचंच लक्षण आहे. याउलट रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुतल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, शांत झोप लागते आणि राहूचा वाईट प्रभाव कमी होतो. अरे बाप रे! म्हणजे अंघोळ करताना एका पायाने दुसरा पाय घासणे हे दारिद्र्याचं लक्षण आहे? ही तर इतकी सामान्य सवय आहे. हो, ही सवय अनेकांना असते, पण शास्त्रानुसार एका पायाने दुसऱ्या पायाला घासून स्वच्छ करणं हे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणजे घरातून पैसा टिकत नाही. अगदी. त्यामुळे हाताने पाय स्वच्छ करणेच योग्य आहे. आणखी एक शेवटची पण महत्वाची गोष्ट. बाहेरून आल्यावर आपण पाय धुतो, पण यातही काही नियम आहेत का?
हो, यात एक अपवाद आहे. मंदिरातून, गुरूंच्या घरातून किंवा कुठल्याही सत्संगातून आल्यावर लगेच पाय धुवू नयेत. असं का? अशी मान्यता आहे की त्या पवित्र ठिकाणची सकारात्मक ऊर्जा आपल्या पायांमार्फत घरात प्रवेश करते. लगेच पाय धुतल्याने ते पुण्य निघून जाते. अच्छा, म्हणजे थोडा वेळ थांबावं. हो, थोडा वेळ थांबून घरात ती सकारात्मकता स्थिरावल्यावर मग पाय धुवावेत. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की आपले पाय म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि नशिबाचा आरसा आहेत, असं सामुद्रिक शास्त्र मानतं. हो, बोटांच्या आकारापासून ते चालण्याच्या पद्धतीपर्यंत प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगत असते. पण मग एक प्रश्न मनात येतोच की नाही, की आपलं नशीब किती प्रमाणात आधीच ठरलेलं आहे आणि किती प्रमाणात ते आपण आपल्या कृतीने बदलू शकतो. बरोबर. कदाचित पाय हलवण्यासारखी एक छोटी सवय बदलून किंवा अधिक आत्मविश्वासाने चालण्याचा निर्णय घेऊन आपण आपल्या भविष्यावर प्रभाव टाकू शकतो का? शरीर आणि नशीब यांच्यातील या नात्यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.